असं का उठलास? म्हणजे तुला काही हवंय का? पाणी हवंय का तुला? थांब थांब, तू 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 उठू नको, मी आणतो. थांब. पण माझ्या धनींनी माझ्यासाठी व्रत पूर्ण केलं की. तू पुढे अशा चुका करशील ना तर बघ तुझा धनी काय करतो ते. आता फक्त जेवण सोडलं होतं, इथून पुढे तुझ्याशी बोलणारच नाही. बोलणं टाकून देईन तुझ्याशी. बोलणार नाही माझ्याशी? नाही बोलणार तुझ्याशी. ठीक आहे. तुला बरोबर माहिती आहे ना ग स्वतःचे लाड कसे कसे करून घ्यायचे ते. धनी, इथे माझा हात दुखतोय पारू. बा कुठे गेला? बा जमलं मला. सावित्रीताई, पारू तुम्हाला आईच्या जागी मानते ना? मानते ना? मग ती तिच्या मनात काय आहे म्हणजे ती तुमच्याशी बोलत असेल, तुम्हाला सांगत असेल. हो ना, हो ना, हो ना. हा मग आज आयुष्यात तिने जे शेण खाल्लंय त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं असेल ना? मारुती दादा, काय बोलताय तुम्ही? कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय बोलतो कशाबद्दल? तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही मला सांगा, पारूच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते कोणाच्या नावाचं आहे? म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे का नाही? काय 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 बोलताय मारुती दादा तुम्ही? बोलताय? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुम्ही माझी शपथ नका घेऊ. तुम्हाला पारूची शपथ आहे. मला तुम्ही सांगा की तिच्या गळ्यामध्ये कुणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे? हे मी बाप आहे तिचा. म्हणजे मला हक्क आहे सत्य काय आहे ते जाणून घ्यायचा. माझा अधिकार आहे तो. आणि मला जर का हे सत्य कळलं नाही तर मी ते पारूकडनं कसं काढून घ्यायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि मी ते काढून घेणार. तर मला तुम्ही सांगा ना की पारूच्या गळ्यामध्ये कुणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे? म्हणजे तुम्ही जर का मला सांगितलं नाही तर मी मी काहीतरी बरं वाईट करून घेईल जीवाचा. मारुती दादा, असं अभद्र का बोलताय तुम्ही? मारुती दादा, बघा, आपल्याला ना पारूला समजून घ्यायला हवंय. घेणार समजून घेणार. कारण जे काही घडलंय ना त्यात पारूची चूक नाहीये. नाही, चूक नाही. मंगळसूत्राचं दान नशिबानं तिच्या गळ्यात बांधलं गेलंय. बांधलं. आपली पारू खूप भोळी आहे. भळी. शिबानं जे नातं जोडलंय ना मारुती दादा, ते ती मनापासून निभावते फक्त, पण स्वार्थ नाहीये तिचा. नाही, स्वार्थ नाही. जे काही घडलं ना. मे आय कम इन? ऑफकोर्स. आई, मी
ही फाईल चेक केली आहे, तू एकदा तुझ्या नजरेखालून काय. ओके बरं ठीक. आदित्य थांब. आदित्य, तुझी तब्येत ठीक आहे ना? हो. सावित्री म्हणाली की तू काल दिवसभर काहीच खाल्लं नाहीस म्हणून. नाही ते मी पारूसाठी हे व्रत केलंय हे आईला आत्ताच नाही सांगू शकत. योग्य वेळ बघून मला आईशी माझ्या आणि पारूच्या नात्याबद्दल सांगावं लागेल. आणि मारुतीला काय झालंय? म्हणजे तो तुझ्या गाडीवर असतो म्हणून तुला विचारते. तुझ्याशी काही बोललाय का? त्याला काही टेन्शन आहे का? अरे घरात तो आज चक्कर येऊन पडला. मी त्याला विचारलं काय झालं तर मला काहीच बोलला नाही. आई तू नको काळजी करू. मी उद्या सकाळीच मारुती मामांना जाऊन भेटतो. विचारतो त्यांना काय झालंय ते. काहीतरी अडचण असेल, लाजून आपल्याला सांगत नसतील. मी करतो सॉर्ट आउट, डोंट वरी. ठीक आहे. मामा हे व्रत नक्की पूर्ण होईल. तुझे सगळ्या नियम आणि अटी पाळून पारूसाठी हे व्रत पूर्ण केलंय मी. पारूसाठीचे व्रत तर पूर्ण झालंय, मग आता मारुती मामांनी कसलं टेन्शन घेतलंय? मला उद्याच मारुती मामाशी बोलावं लागेल. आई मी येतो. गुड नाईट. गुड नाईट.